आवृत्तये ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च। आवृत्तम त डोक्यावर अनुस्वारे य ज्ञानमेतेन न डोक्यावर द उच्चार नित्य नीच खाली आघात कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेण दूच्या खाली बाकी आघात कुठे नाही. आवृत्तये ज्ञानमेतेन इथे थांबा ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय इथे थांबा दुष्पूरेणानलेन च. कौन्तेय हे कुंती पुत्रा अर्जुना एतेन नित्यवैरिणा कामरूपेण दुष्पूरेण अनलेन हे सगळ्या तृतीया विभक्तीत बघा. या कधीही पूर्ण न होणाऱ्या नित्यवैरिणा नित्यवैरी शत्रू नेहमी शत्रू कामरूपी हा अनलेन अनल अग्नीमुळे ज्ञानम आवृतम ज्ञान झाकलं जातं. कुणाचं तर ज्ञानीना हा ज्ञानी लोकांचं ज्ञान झाकलं जातं. हे अर्जुना या कधीही पूर्ण न होणाऱ्या नित्यवैरी कामरूपी अनलाने म्हणजे अग्नीमुळे ज्ञानी लोकांचं झाकलं जातं. या श्लोकात भगवंत सांगतात की जी वरती आपल्याला 3 वर्ण सांगितले ना तसाच हा काम आहे बघा. काम म्हणजे कामना इच्छा या कशा आहेत तर अग्नीप्रमाणे आहेत कधीही संतुष्ट न होणाऱ्या आहेत. जेवढ्या पूर्वाल तेवढ्या त्या वाढतात. तसंच आहे की नाही बघा अग्नीमध्ये आपण टाकत राहिलो अग्नी अजूनच प्रज्वलित होत असतो. तशाच इच्छा आपण जेवढ्या पुरवू तेवढ्या त्या वाढतच असतात. इच्छांमुळे आमच्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते आमचं झाकलं जाते. आमचं म्हणजे ज्ञानी माणसाचं वैराग्य आणि विवेक ह्या मार्गाने स्वस्वरूपाचं जे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा हा काम ह्या इच्छा वैरी आहेत. जे लोक इच्छापूर्ती करण्यासाठी धडपडतात त्यांना इच्छा हव्याच आहेत. इच्छा कमी व्हाव्या असं ज्ञान ज्यांना झालंय त्यांच्या मार्गात सुद्धा या इच्छा अडथळे आणत असतात. जसं कामी म्हणजे कामना करणाऱ्या लोकांचं बघा कसं आहे. आता रावणाला सांगितलेलं होतं की तू इतकं सीतेबद्दल तुला आकर्षण आहे ना मग सोपा मार्ग आहे ना. तू कामरूप आहेस कोणतेही रूप घेऊ शकतोस वायुवेगाने जाऊ शकतोस. मग राम नसताना रामाचंच रूप घे ना आणि भेट सीतेला. काय अवघड आहे तुला. तू रामाचं रूप घेतलं की सीता येईल सहज तुझ्या बरोबर नाही का आणि आण पळ. तेव्हा रावण काय म्हणाला मी तसा प्रयत्न केला पण रामाचं रूप घेतलं की ती कामना नाहीशी होईल ना माझी. म्हणजे जिथं राम तिथे काम राहूच शकत नाही. पहा या कामना तशा लवकर जाणार नाहीत. आपल्याला अनंत जन्म वाट बघायला लागेल. बहुनाम जन्म नामते अनेक जन्म हे धक्के खावे लागतील. म्हणजे पहा अनेक जन्मांच्या या इच्छा आहेत आपल्या मनातल्या त्या अशा एका कृत्याने जात नाहीत. त्याला जन्मोजन्म आपले घालवायला पाहिजे भगवंताच्या साधनेमध्ये. म्हणून संतांनी सांगितले एकही क्षण भगवंताच्या नामाशिवाय वाया घालू नये. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी असा संसारात राहा पण तोंडाने जिव्हे वेगू करी. वेगामध्ये जीभ चालवा. कशासाठी तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला कर्म करण्याची भगवंताच्या साठी कर्म करण्याची इच्छा होईल आणि अर्थातच ज्ञान प्राप्ती होईल. भगवंतासाठी कर्म करा ते त्यालाच अर्पण करा
आणि ते कर्म तुम्हाला भगवंतापर्यंत नक्की घेऊन जाईल आणि अहमचा त्या ठिकाणी नाश होईल तुमचा. हा जो सारखा मी चाललेला आहे ना आपला, सकाळी उठल्यापासून मी चाललोय रात्री झोपेपर्यंत, त्याला काही अंत नाही. आणि म्हणून जोपर्यंत ह्या 3 प्रकारच्या कामना आहेत तोपर्यंत अयोग्य कर्म घडणारच. आणि ह्या अग्नीप्रमाणे हा असणारच. त्या अग्नीत किती टाका तुम्ही इंधन, तो अग्नी वाढणारच आहे. तशा ह्या इच्छा पण वाढणारच आहे. म्हणून भगवंताच्या साठी कर्म करा. श्लोक सांगायचा. आवृताय ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च